बोलली आणि एक वर्ल्ड बँकेच्या एक रिप्रेझेंटेटिव्ह सुरभी मॅडम म्हणून होत्या. हं. त्या एनकेन प्रकारे गोकुळला किंवा माझ्याकडे मायक्रो ट्रेनिंग सेंटर बघायला आल्या. त्यांना हे संकल्पना आवडली. त्यांनी आफ्रिकेत चालू केली. हिला एक संकल्पना काय आहे, तुमच्याकडे 10 लिटरपेक्षा जास्त दूध देणारी म्हैस पाहिजे, 20 लिटर दूध देण्यापेक्षा जास्त देणारी गाय पाहिजे, पहिली गोष्ट. मग 18 नंतर 2018 नंतर परत काय आहे, केलं. ऊस एक कॅश क्रॉप आहे, आपल्याला सोडून चालणार नाहीये. शेतकऱ्यानं आपल्या जमिनीच्या 3/4 भागात ऊस करावा, 1/4 भागात जनावरांची वैरणच करावी. तुम्ही जनावर पाळल्याशिवाय ऊस चांगला येणार नाही, ऊस केल्याशिवाय पैसे आर्थिक सोबतता येणार नाही. माणसाला जगायचं झालं तर त्याला अन्न लागतंय, अन्न जमिनीत पिकतंय, जमीन सुपीक व्हायचं झालं तर त्याला खत लागतंय आणि खत जनावर देते. हा ट्रँगल आहे. यातनं जनावर काढून गेलं, जमिनीची सुपीकता ढासळली की माणसाला अन्नच मिळणार नाही. त्यामुळं जगात जनावर ही पाळावेच लागतील. तुमच्याकडे किती जरी सोबतता, किती पण पैसे आले तर शेतकरी जो असेल त्याला जनावर हे पाळावंच लागेल. की जर शेतकरी आळशी झाला तर तो कर्ज काढत राहणार आहे, शेती विकायला सुरू करणार आहे. आणि ज्यांच्याकडे इंडस्ट्री तीच लोक शेती घेणार आहे. किंवा ऍक्च्युली हे फार वेगळे चर्चेचे मुद्दे आहेत. शेतकरी मित्रांनो, याच्यातनं मला एक गोष्ट तुमच्या समोर आणायची होती की शेती हा एक असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये इतर व्यवसायांच्या सारखं मार्गदर्शन घ्यावं लागतं, ट्रेनिंग घ्यावं लागतं, त्याच्यातलं ज्ञान घ्यावं लागतं आणि ते घेतल्यानंतर पुढं काय त्याचं रिझल्ट्स येतात ते आता किल्लेदार साहेबांनी जी उदाहरणं सांगितलीत की त्यांनी त्यासाठी खूप धडपड केली, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्याकडे गेलेत, ज्यांना त्याच्याबद्दलची माहिती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलेत, त्याच्यात प्रयोग केलेत शेतामध्ये. प्रत्येक वेळी यश आलं असं नाही, परंतु ज्यावेळी त्यात अपयशाचं ते का आलं हे शोधून परत त्याची दुरुस्ती करून पुढं जात राहिलेत. आज मी तुम्हाला एक मोठी गोष्ट म्हणून सांगतो की किल्लेदार साहेब आज वेगवेगळे मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये देशभर लेक्चर्स द्यायला जातात. बाहेरच्या कंट्रीजमधली कित्येक लोक त्यांच्याकडे व्हिजिटला येतात, ते जे वेगळे शेती करतात, दुधाचे जे वेगळे प्रयोग करतात त्याचे अभ्यास करण्यासाठी. आणि आज त्याच्याच या शेतीवरती जे आता बोलतायत, शेतीमधनं तर उत्पादन फार मोठं आहेच, या शेतीच्या जोडीला जे दुग्ध व्यवसाय करतात त्याचा एक वेगळाच आदर्श पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालाय. त्याबद्दल मी आता तुमच्याकडे येतो की आता आम्ही तिथं गोठ्याकडे गेलो होतो, तिथं ट्रेनिंग सेंटर आहे की खूप लोक येतात, आठवडाभर त्याचंही ट्रेनिंग तुमचं चालतंय. गोठा एवढा मोठा उभारण्याचं तुमच्या डोक्यात आलं कसं? कारण या भागामध्ये हा एक विचार होता, शेती म्हणजे दुग्ध व्यवसाय फक्त घरात दूध मिळावं आणि एक 10 दिवसाला ताजं बिल यावं यासाठीच लोक करायचे, परंतु एवढा मोठा उभा करणं हे अंगलट येतं, फार त्रासदायक असतं, त्याच्यासाठी खूप राबणूक आहे असं लोकांची एक विचारधारा आहे. तरीही तुम्ही एवढं मोठं उभा केलं आणि आता दिसतंय की ते केवढं त्याच्यातून तुम्ही व्यवस्थित सगळं सांभाळले, तर ते कसं करावं असं वाटलंय? नाही, काय आहे, कोणताही व्यवसाय म्हणून तुम्ही केलं पाहिजे, पैसे हे मिळणारच आहेत. आज कोल्हापुरात बघितलं, राजाभाऊ भेलवाला दिवसाला 50,000 रुपयाच्या भेल विकतोय, त्याच्या 6 शाखा झालेत, त्याचे नातू काम करतायत. मी कोल्हापुरात असताना 20 पैशाला भेल खाल्ली आहे, आज 40 रुपयाला भेल आहे त्याची. कोट्याधीश आहे तो. म्हणजे धंदा कुठलाही हलका नसतोय. हो बरोबर. हा, तर जमीन ही माऊली आहे, इथून पुढे जमीन मिळणारच नाहीये. आता 2024 चालू आहे, 2029 ला जगातल्या 90% नोकऱ्या जाणार आहेत. त्याच्या जागी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम मानव जागा घेणार आहे. मग त्यावेळेला नोकऱ्या गेल्यावर तुम्ही काय करणार आहे? आज रोजी ज्या मोठ्या नोकऱ्या म्हणताय, व्यवसायाकडेच वळावं लागणार, व्यवसाय वळायला. आणि व्यवसाय करण्या एवढे पैसे आहेत का तुमच्याकडं? आता एक गंमत अशी आहे, माझ्या इथं 80,000 रुपये गुंठा जमीन आहे, एकराचे झाले 8 × 32 रुपये. मी आज 32 लाखाची जमीन घेतली, त्याच्यात 80 टन जरी ऊस काढला तर त्याचं व्याज जाणार नाही त्या रकमेचं. माझी घरची जमीन आहे म्हणूनच मी शेती करायला लागलोय, म्हणजे माझं भांडवल आहे म्हणून. म्हणून मी शेतकऱ्यांना सांगेन, जमीन म्हणजे आई एवढी आपली विकू नका. केवढा पण तुकडा असू दे, उद्या तुम्हाला खायला अन्न शेती जमीनच देणार आहे, त्यामुळे जमीन विकू नका, हे मी माझ्या ट्रेनिंग मध्ये सांगतोयच. मग दूध धंदा का? 32 लाखाची शेत मी जमीन आता घेऊ शकत नाहीये, पण 1.5 लाखाची म्हैस घेतली तर ती 1.5 लाखाचं दूध देते. मग तोट्यात का जाते? एक तर तुम्ही दूध काढू शकत नाही तिचं तेवढं, म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये, एक झालं.
माहिती नसल्या कारणानं तिचं तुम्ही 1.5 लाखाचं दूध काढत नाही. मी 1.5 लाखाचं दूध काढतोय. मला दूध धंदा परवडतोय. हं. हा, आता ते तुम्ही समजा 1.5 लाखाची म्हैस आणायला गेला हं. हरियाणाला. मी समजा 1.5 लाखाला घेतली नाही तर तुम्ही घेणार आहे किंवा हे घेणार आहेत किंवा आणि कोणतरी घेणार आहे. तिची किंमत कशावर ठरते? 1.5 लाख मी का द्यायला लागलोय? तर ती 15 लिटर दूध देणार आहे म्हणून मी 1.5 लाख रुपये द्यायला लागलोय. जर तिथं मी हरियाणाला सकाळ आणि संध्याकाळ मिळून 15 लिटर जर दूध काढलं तर 300 दिवसात ती 15 त्रिक 45, 15 दुनी 30, 3,000 लिटर दूध देण्याची तिची क्षमता आहे असं शास्त्र सांगतंय. मग तुम्हाला काढता येत नाही म्हणून तुम्ही लॉसमध्ये जाता. मी हे शास्त्र शिकलो. IVR इज्जतनगर असू दे, ABC सलोन रायबरेली असू दे, भिडज अहमदाबाद असू दे, पूर्ण भारताचा दौरा केला. गोकुळमुळे मला हे शक्य झालं. गोकुळच्या तज्ज्ञ लोकांनी मार्गदर्शन केलं. आणि ज्या वेळेला मी ABC सलोन रायबरेलीला ते सायलेज मूर घासाच्या ट्रेनिंगला गेलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं या धंद्यात काहीतरी जान आहे. आणि इथपर्यंत माणसं येऊ शकत नाहीत, माझे शेतकरी येऊ शकत नाहीत. आणि मग शेतकऱ्यांना माहिती तर देणं गरजेचे आहे. मग कुणी द्यावी? प्रत्येकाला वाटतंय शिवाजी जन्माला यायला पाहिजे, अन्याय होतोय पण दुसऱ्याच्या घरात, माझ्या घरात नको. माहिती द्यावी खरं शासनाला द्यावी असं वाटतंय. असं वाटतंय. तुम्हीच पुढाकार घेतला. नाही, मी काय केलं, माझी बायको BA बेड होती. लग्न झाल्यावर किंवा त्याच्या मैत्रिणीने भेटल्यावर ते म्हणायचे तू काय करतेस? ती म्हणायची मी शेती आणि दूध व्यवसाय करते. ती मग तू एवढी शिकून मग तू काहीच करतेस? मला वाटायचं आयला आता हे माझा संसार मोडतात काय काय कुणाला माहित म्हणलं. हे लोक तिचे प्रोफेसर पण तेच सांगायचे. मी तिला म्हणायचं माझ्या इन्स्टिट्यूटचा तुला प्रिन्सिपल करतो, तू काय काळजी करतेस? त्यावेळेला मला माहित नव्हतं की मी हे ट्रेनिंग सेंटर काढीन हे असं. ABC सलोनला गेल्यावर माझ्या विचार आला, मी गोकुळमध्ये मांडला. गोकुळच्या संचालक मंडळ आणि PR पाटील त्यावेळेला ॲनिमल हजबंडरी हेड होते. त्यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि सँक्शन केलं. कोणतर पाठीमागे लागते. मी शहाणा असून नाही चालत. कोणतर गॉडफादर लागतोय. त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी धडपड करावी लागते. हा, धडपड केली मी. मग सँक्शन झालं. 4,000 संस्थांना आम्ही पत्र पाठवली ट्रेनिंगची. 15 संस्था आल्या. पहिल्या महिन्यात 15. हे ज्या वेळेला डॉक्टरांच्या लक्षात आलं त्यांनी आपली सगळी ताकद लावली. दुसऱ्या महिन्यात 21. तिथनं जे सुरू झालं 15 मे 2009 माझं ट्रेनिंग सेंटर सुरू झालं. 2.5 महिन्याचा वेटिंग पिरियड असायचा. 2.5 महिने बुक असायचं ट्रेनिंग सेंटर. सगळ्या जिल्ह्यातले, भारतातनं, महाराष्ट्रातनं लोक यायला लागले. ॲप्रिसिएशन वाढलं. लोकांना समजायला लागलं. दूध धंदा वाढला. गोकुळला खूप फायदा झाला या सगळ्या गोष्टीचा. आता काल माझ्याकडे शेतकरी आलेली, एक महिला आलेली. ती म्हणली मी मुंबईला राहत होते, माझं लग्न झालेलं, माझ्या नवऱ्याला पगार 20,000 रुपये होता मुंबईला. सुट्टीला म्हणून मी गावाकडे आले यात्रेला आणि बाय चान्स तुमचं ट्रेनिंग लागलेलं होतं. मी आले इथं ट्रेनिंग घेतलं. त्या दिवशी ठरवलं मुंबईला जायचं नाही. मग घरची जी गावठी जनावर होती ती मी करायला सोडलं. नवऱ्याला म्हणले जावा तुम्ही नोकरीला, मी गावात राहणार म्हणले. मुंबईत राहिलेली वाढलेली मुलगी मी म्हणली तिथंच राहणार म्हशी पाळायला. झालं, एक सीझन गेला. पुढल्या सीझनला परत यात्रेला नवरा आला. मग ती घरची सगळी लोक ही राहायला म्हणली तुला आता काय प्रेझेंट पाहिजे तुझ्या वाढदिवसाला? म्हणली मला म्हस एक घेऊन द्या म्हणली हरियाणाची. त्यांनी 1,10,000ची म्हैस सगळ्यांनी मिळून फॅमिलीने घेऊन दिली. त्या म्हशीवर त्यांनी 7 म्हशी केल्या. परवा माझ्याकडे ती पुन्हा ट्रेनिंगला आलेली. माझ्या पाया पडली. सर म्हणली माझ्या आयुष्यात मोठा बदल तुमच्यामुळे झाला म्हणली. मी 7 म्हशी केल्या एका म्हशीवर. त्यातल्या 4 विकल्या, माझ्याकडे 3 आहे. माझ्या मुलाला संजीवनी हायस्कूलला घातले म्हणली मी पन्हाळ्याला म्हशीच्या धंद्यावर. ती LRP म्हणून गोकुळचं काम करते. अशी बरीचशीच उदाहरणं आहेत की आम्ही मला तर आता ही उदाहरणं तर खूप असणार आहेत, कारण एवढ्या वर्ष ट्रेनिंग चालवलंय आणि इतकी लोक तुमच्या इथनं ट्रेनिंग घेऊन गेल्यात. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या डोक्यात हा प्लॅन आला की ट्रेनिंग घ्यायला आम्ही जेवढं बाहेर गेलो, तुम्ही जेवढं बाहेर गेला देशभर, तेच ट्रेनिंग तुम्ही इथं द्यायला लागला तर ह्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. आणि मला वाटतं की मगाशी तिथं कोणतरी बोललं गावामध्ये की हे पहिलं सेंटर काहीतरी होतं देशातलं आशियातलं कुठलं तरी पहिलं सेंटर होतं की जिथं हे अशी ट्रेनिंग मिळायला लागले. नाही काय, एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला आपले अनुभव सांगतोय, शेअर करतोय.
मी प्रोफेसर नाही किंवा मी डॉक्टर नाहीये. मी माझे अनुभव शेअर करतोय, हे शेतकऱ्यांना चांगलं पटायला लागलं. डॉक्टर आणि शेतकऱ्याच्या नॉलेजमध्ये खूप गॅप राहतोय. त्याला ते अडॅप्ट करता येत नाही डॉक्टरचं नॉलेज. त्यामुळे ही संकल्पना खूप गाजली. NDDB सगळ्या भारतभर ही संकल्पना पसरली, राबवली आणि एक वर्ल्ड बँकेच्या एक रिप्रेझेंटेटिव्ह सुरभी मॅडम म्हणून होत्या. त्या येनकेन प्रकारे गोकुळला किंवा माझ्याकडे मायक्रो ट्रेनिंग सेंटर बघायला आल्या. त्यांना हे संकल्पना आवडली. त्यांनी आफ्रिकेत चालू केली. ओके, म्हणजे तुमच्या इथं गावामध्ये त्या वर्ल्ड बँकेच्या रिप्रेझेंटेटिव्ह आल्या. जे कोण आता डेलिगेशन गोकुळमध्ये येतंय, इनोव्हेटिव्ह काय तर मायक्रो ट्रेनिंग सेंटर ते माझ्याकडे येतं. त्यामुळं मला जगातलं नॉलेज माझ्या घरी बसून मिळतं. मला नाही जायला लागत. आता आम्ही एक वैरण बँक म्हणजे गो ॲग्रीटेक नावाची फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू करतोय. शेतकऱ्यांना वैरणीचा अभाव आहे. किती घालावी, कोणती घालावी, कशी घालावी माहित नाहीये. तर आम्ही नुसतं सांगत नाहीये, तर त्यांना उपलब्ध करून द्यायला लागलोय. आता वाळली वैरण, सायलेज वैरण उपलब्ध करून द्यायला लागलोय आम्ही आता. ती भारत सरकारची संकल्पना आहे. आम्हाला गोकुळनं ती दिली आहे, ती चालू केली आहे. लवकरच मूर्त स्वरूपात येईल. आता दूध धंदा लोक परवडत नाहीत म्हणतात. त्याची माहिती घेतलेली नाही, कसा करायचा माहित नाहीये. पहिला एक संकल्पना काय आहे, तुमच्याकडे 10 लिटरपेक्षा जास्त दूध देणारी म्हैस पाहिजे, 20 लिटर दूध देण्यापेक्षा जास्त देणारी गाय पाहिजे. पहिली गोष्ट, ही गाय म्हैस व्याल्यानंतर पुन्हा 4 ते 6 महिन्यात गाब गेली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, त्याचं गाईचं फॅट 3-5, म्हशीचं 6-0 कमीत कमी, आणि त्याचं SNF गाईचं 8-5, म्हशीचं 9-0 कमीत कमी लागलं पाहिजे. तरच धंदा फायद्यात येतोय. आणि हे कसं करायचं ते मी शिकवतोय. मी स्वतः केले, त्यातले बारकावे मी बघितलेत आणि मी ते करतोय. दिसतेच नाही याच्यामुळे प्रोटीन्स. आता एक काय आहे, हिरव्या वैरणीत कार्बोहायड्रेट म्हणजे ऊर्जा मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी एकदल वैरणी पाहिजेत. म्हणजे सुपर नेपियर, मका, मेगा स्वीट किंवा ब्रॅकेटिक सोरगम किंवा शाळू, ह्या एकदल वैरणी झाल्या सिरियल मधल्या. म्हणजे त्यातनं कार्बोहायड्रेट ऊर्जा मिळते. आणि त्यानंतर येते न्यूट्रीफीड किंवा लसूण ग्रास किंवा मक्खन ग्रास. ह्याच्यातनं 15 ते 18% प्रोटीन मिळतात, जे सरकी पेंडीमध्ये असतात. शेतकरी अशा वैरणीच करत नाहीत. मग पशुखाद्यावर अवलंबून राहायला लागतोय आणि मग खर्च जादा होतोय आणि मग पैसे राहत नाही. म्हणजे हा खर्च सुद्धा इथं वाचवता येतोय ह्या अशा वैरणी करून. आता टेक्निकली भाषा केदार साहेबांनी काही सांगितल्या. खूप शेतकऱ्यांना, म्हणजे माझ्या गाव लेवल, आता मी इकडल्याच भागाचा आहे, गाव लेवलच्या लोकांना खूप वेळेला ऐकताना असं वाटतं की अरे नाही, हे पुस्तकी ज्ञान आणि ह्या टेक्निकली गोष्टी आपल्याकडे इम्प्लिमेंट होत नाहीत. शेती ही शेतकऱ्या जन्माला आलो ना तर परंपरागत पद्धतीने नुसतं कष्ट करत करायची असते, परंतु तसं नाही. शेती ही राबावं तर लागतंच, परंतु अशा टेक्निकली गोष्टी माहिती करून घेतल्या, कारण तो व्यवसाय आहे आणि असं ज्ञान करून घेतलं तर यांनी जे काही उभा केलंय एवढं मोठं साम्राज्य, याच्या लेवलला काहीतरी उभा करता येते. कारण आपल्याकडल्या लोकांना खूप साऱ्या जमिनी आहेत, जमिनीचं क्षेत्र पण भरपूर आहे, भांडवल आहे, भांडवल आहे, पाण्याचं क्षेत्र भरपूर आहे, पाणी मिळते. परंतु त्या जोडीला तुम्ही जे म्हणता हे ज्ञान थोडंफार कुठेतरी कमी पडते. टेक्नॉलॉजी कमी पडते. आणि मुद्दा असा आहे, काय करतो. आता समजा मी ऊस लावणार आहे, त्या दिवशी मला ऊस 60 टन काढायचा हे ठरवलं पाहिजे. बरोबर. तर तुम्ही त्या करणार आहे तर मला 50,000ची नोकरी मिळाली पाहिजे. 2 नंबर, मला दूध धंदा करायचा आहे. म्हैस व्याली, समजा तिनं सकाळ संध्याकाळ मिळून 10 लिटर दूध दिलं, तर ही 2000 लिटर दूध देणार आहे. त्या पद्धतीनं त्याची मॅनेजमेंट करायला पाहिजे. म्हणजे आधी तुम्हाला माहित पाहिजे ना ती 2000 लिटर दूध देणार आहे, किंवा आधी माहित पाहिजे मला 60 टन ऊस काढायचा आहे. मग आपण रिव्हर्स येऊ, 60 टनासाठी काय काय पाहिजे. माझं टेक्नॉलॉजी घेतल्यामुळं तुमचं कष्ट कमी आलं पाहिजे आणि पैसे जादा मिळायला पाहिजेत. ही माझी थीम आहे शेतीत आणि दूध धंद्यात. कष्ट कमी यायला पाहिजे, पैसे जादा मिळाले पाहिजेत. हा शेवटचा संदेश म्हणून खूपच महत्वाचा आहे. याच्यावरती खूप मोठी चर्चा करता येईल. म्हणजे आम्हाला काही मिनिटांमध्ये शेतकऱ्यांच्या पर्यंत काही इन्स्पायरिंग स्टोरी पोहोचवायची आहे या माध्यमातून, आमच्या चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे आम्ही थोडक्यात मुलाखती घेतोय, परंतु याच लोकांना तुम्ही स्वतःहून व्हिजिट केली शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला याच्यापेक्षा अजून खूप मोठ्या गोष्टी कळून येतील. आणि मी आवर्जून सर्वांना
विनंती करेन की शेती हा फार चांगला आणि फार मोठा व्यवसाय आहे आणि त्यासाठीच आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठे असे शेतकरी आहेत की ज्यांची आदर्श व्यक्तिमत्व लोकांच्या समोर यायला पाहिजेत. आता आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून पुढे घेऊन येतोय. आवर्जून टिटवे या गावी किल्लेदार साहेबांना कधीतरी भेट द्या, कारण याच्यामध्ये तुम्हाला एकतर इन्स्पायर म्हणजे स्वतः एक एनर्जी येईलच, सोबत इथलं उदाहरण डोळ्यानं पाहता येईल की याच्यातनं इतकं उत्पादन घेता येतं बाबा, आम्ही हा प्रयोग करू शकतो. खूप मोठी चर्चा होऊ शकते, अजून खूप बोलता येईल, परंतु आता आम्ही गोठा बघितला, इथं शेती आता तुम्ही स्वतः काम करता, तुम्हाला जास्त खोळंबा नको कामामध्ये. तुमचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. धन्यवाद आणि असेच मार्गदर्शन आणि काही वेगवेगळ्या स्टोरीजमधनं आपण करत राहूया ठीक शेतकऱ्यांसाठी. आहे, धन्यवाद. धन्यवाद.